ठरलं तर मग या मालिकेच्या पुढील काही येणाऱ्या भागांचे अपडेट जाणून घेऊया आपल्या आजच्या या व्हिडिओमध्ये. चला तर मग प्रेक्षकांनो सुरुवात करूया आपल्या आजच्या या व्हिडिओला. तर आपण आता इथे पाहणार आहोत की कशा पद्धतीने सायली ही खरी तन्वी आहे हे सायलीला समजणार, पण आता सायलीची किडनॅपिंग होणार. आता नेमकं कसं आणि काय काय घडतं या सर्व गोष्टींचे अपडेट सविस्तर पाहूया. इकडे आता सायली हिला सतत तन्वीचे भास होत असतात, त्यामुळे सायलीला आता प्रश्न पडत असतो की मीच तर खरी तन्वी नाही आहे ना. आता या प्रश्नाचं उत्तर फक्त मधुभाऊच देऊ शकतील हे सायलीला माहीत असल्यामुळे सायली आता थेट मधुभाऊंकडेच धाव घेते आणि मग आता ती मधुभाऊंना म्हणत असते की मधुभाऊ, आता मला तुम्हीच सांगू शकता काय खरं आहे ते. मधुभाऊ, खरं सांगा ना, मी आहे का खरी तन्वी? एवढी वर्ष पूर्ण आजी, आई, बाबा ज्या तन्वीची वाट बघतायत, प्रतिमा त्या रविराज काकांना जिची सतत उणीव जाणवते, ती सगळ्यांची लाडकी तन्वी मी आहे का मधुभाऊ? पण मधुभाऊ आता काहीच रिस्पॉन्स करत नसतात. सायली म्हणते, मधुभाऊ, आजपर्यंत मला पडलेल्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर मागायला मी फक्त तुमच्याकडे आली आहे आणि तुम्हीसुद्धा मला प्रत्येक वेळी निराश न करता सगळ्या प्रश्नांची उत्तरं दिली आहेत. मग मधुभाऊ आजच असं का करताय? सांगा ना मधुभाऊ, मी आहे का खरोखरची तन्वी? मधुभाऊ बोला ना काहीतरी. मधुभाऊ, तुमचा नेहमीचा एखादा इशारा करा आणि मला खून द्या ना की हो मीच आहे तन्वी. मधुभाऊ प्लीज. मधुभाऊ, पण मधुभाऊ काहीच रिॲक्ट करत नसतात. आता मधुभाऊ काहीच रिॲक्ट करत नाहीत हे बघून मग इकडे जी सायली असते तिला खूप जास्त वाईट वाटतं. ती विचार करते की कदाचित खरोखर मी तन्वीत नाहीच आहे, म्हणून मधुभाऊ काहीही रिस्पॉन्स करत नाही आहेत. मी गेलेलंच बरं, उगाच मधुभाऊंना त्रास देण्यात काही अर्थ नाही आहे. मग सायली आता तिकडनं उठून निघून चाललेली असताना मधुभाऊ आता हाताने त्यांच्याजवळ ठेवलेल्या तांब्या पाडतात. तांब्या पडल्यावर सायली तिकडे धाव घेते, मधुभाऊंना विचारते, मधुभाऊ बोला ना. मधुभाऊ, मी आहे का खरंच तन्वी? मी आहे का रविराज काका आणि प्रतिमा आत्यांची मुलगी? त्यावर मग मधुभाऊ डोळ्यांनी होकार देतात. त्याबरोबर सायली पुन्हा मधुभाऊंना म्हणते, मधुभाऊ, जर खरोखर मी रविराज काका आणि प्रतिमा आत्यांची तन्वी असेल तर तुम्ही पुन्हा डोळे बंद उघड करा आणि मला इशारा द्या. मधुभाऊ सांगा, मी आहे का तन्वी? त्याबरोबर मधुभाऊ पुन्हा डोळ्यांची उघडबंद झाप करतात आणि सायलीला तीच तन्वी असल्याची पुन्हा एकदा पोचपावती देतात. आता आपण तन्वी आहोत ही गोष्ट कळल्यावर सायलीला खूप आनंद होतो. सायली ठरवते की आता सगळ्यात आधी मी ही गोष्ट जाऊन प्रतिमा आत्यांना नाही, माझ्या आईला सांगणार. एवढी वर्ष ती ज्या लेकीची इतक्या कसोशीने वाट बघते, ती लेक परत आलेली बघून माझ्या आईला किती आनंद होईल. आणि मलासुद्धा असं झालं आहे की कधी एकदा मी घरी जाते आणि आईला मिठी मारते. आणि मग सायली आता ठरवते की मी प्रतिमा आत्यांना जाऊन सगळं सांगेन. तोपर्यंत त्या ठिकाणी कुसुमताई येते. सायली म्हणत असते, मी जाते, मी जाणार, मी सगळं जाऊन सांगणार. त्याबरोबर मग आता कुसुमताई सायलीला विचारते, अगं एवढ्या उन्हातानातून कुठे निघाली आहेस तू? त्यावर सायली म्हणते, मला जायचं आहे, मला जायलाच हवं. त्याबरोबर कुसुमताई म्हणते, अगं पण कुठे जायचं आहे, कुठे जायला हवं? सायली काय बडबडतेस एकटीच? त्याबरोबर सायली म्हणते, मला जायला हवं, मी जाते. त्याबरोबर आता कुसुमताई म्हणते, सायली अगं थांब. सायली कुठे? पण सायली काही ऐकत नाही. सायली म्हणते, मी निघते, मला निघायला हवं. सायली आता पटकन तिची पर्स उचलते आणि घरातनं बाहेर पडते. सायलीला कुसुमताई ओरडत असते मागून, साऊ थांब. सायली, सायली ऐक माझं. सायली ऊन आहे बाहेर खूप, जाऊ नकोस. सायली, पण सायली ऐकत नसते. सायलीच्या मागे मानसीसुद्धा येते आणि मानसी सायलीला म्हणत असते, सायलीताई, सायलीताई थांब ना. सायलीताई अगं कुसुमताई हाक मारते आहे. पण सायली काही थांबत नाही. सायली तिकडनं तशीच पुढे चाललेली असते. तिच्या मनामध्ये ती तन्वी असल्याचे विचार फिरत असतात. मी तन्वी आहे. आता मी हे जेव्हा घरी जाऊन सगळ्यांना सांगेन तेव्हा सगळेजण कसे रिॲक्ट होतील? सगळ्यांना काय वाटेल? प्रतिमा आत्यांना काय वाटेल? त्यांना ही गोष्ट खरी वाटेल ना की मी तन्वी आहे म्हणून, की त्यांना हे सगळं खोटं वाटेल? नाही 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 नाही, माझ्या ना डोक्यात खूप प्रश्न फिरतात, पण मला लवकर घरी जायला हवं. सायली आता घरातून उन्हातून निघालेली असते आणि त्यात आता उन्हातून निघालेली असते तर असते वरून आता तिच्या डोक्यात एवढे भरमसाठ विचार असतात. त्यामुळे सायलीला आता गरगरायला लागतं, चक्कर यायला लागते, त्रास व्हायला लागतो. आणि मग आता सायलीला जेव्हा त्रास व्हायला लागतो तेव्हा तिला कळत नसतं की आता काय करू आणि काय नाही. तर दुसऱ्या बाजूला कुसुमताई अर्जुनला कॉल करते आणि आता ती अर्जुनला ही गोष्ट सांगते की सायली अचानक घरातनं निघून गेली आहे. अर्जुन म्हणतो की कुसुमताई, तुम्ही माझी मस्करी करताय ना? ही बघा, सायलीच्या बाबतीत माझी गंमत अजिबातच करू नका. तुम्हाला माहिती आहे मी सायलीच्या बाबतीत केवढा पॉझिटिव्ह आहे.
गंमत करताय ना माझी? सायली तिथेच आहे ना, सायलीनेच सांगितलं आहे ना माझी गंमत करायला. द्या बरं सायलीला फोन. त्याबरोबर कुसुमताई म्हणते, मी गंमत नाही करत आहे, मी खरंच सांगते आहे. सायली खरंच अचानक कुठेतरी निघून गेली आहे. अर्जुन म्हणतो, कुठे गेली आहे काय? त्याबरोबर ती म्हणते, अहो तेच तर काही माहीत नाही आहे ना, आम्ही किती मागून हाका मारल्या पण सायली काहीही न बोलता निघून गेली आहे, म्हणून खूप काळजी वाटते हो अर्जुन सर आम्हाला. त्याबरोबर अर्जुन घाबरतो आणि अर्जुनला टेन्शन येतं की सायली आता अशी एकटी गेली तरी कुठे असेल. तर दुसऱ्या बाजूला इकडे आता जी सायली असते तिला घेरी आलेली असते. सायली डोकं पकडून एका जागी स्तब्ध उभी असते. तिला काही सुचत नसतं, काही दिसत नसतं, डोळ्यावर पूर्ण ग्लानी आलेली असते. त्यावेळी आता तोच माणूस गाडीतून बाहेर उतरून येतो, ज्या माणसाने सायली आणि अर्जुनचा पाठलाग केलेला असतो, ज्याने मधुभाऊंचा जीव घेण्याचा प्रयत्न केलेला असतो. तो तिकडे येतो आणि सायलीला म्हणतो, काय होतं आहे तुम्हाला? एक मिनटं सावरा स्वतःला. आणि मग तो सायलीला पाणी देतो. त्या पाणीमध्ये ग्लानीचं औषध असतं. आता सायली ते पाणी पिते आणि सायलीला गुंगी येते. मग तो माणूस म्हणतो की तुम्हाला कुठे जायचं आहे का? मी सोडतो तुम्हाला, या माझ्या गाडीत बसा. आणि तो सायलीला आणून गाडीत बसवतो. सायलीला गाडीत बसवून तो आता तिकडनं तिला किडनॅप करायला लागतो. तो तिला एका अशा अंधाऱ्या खोलीमध्ये घेऊन जातो जिथे ना प्रकाश असतो ना बल्ब. तो तिकडे तिला घेऊन जातो आणि बांधून ठेवतो एका खुर्चीला. आणि त्या खुर्चीला बांधून तो म्हणत असतो की किती दिवसांपासून तू मला हवीच होतीस, फायनली तू मला मिळालीस. आता त्याच्या तोंडाला त्याने काळा फडका बांधलेला असतो, त्यामुळे सायलीला कळत नसतं की तो माणूस नेमका कोण आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे सायली पूर्णपणे अजूनही शुद्धीत नसते, ती ग्लानीतच असते. तर दुसऱ्या बाजूला इकडे आता अश्विन तोडफोड करताना कल्पना तिकडे पोहोचलेली असते. कल्पना अश्विनला म्हणते, अश्विन किती रक्त आलं आहे तुझ्या हातातून, केवढं लागलं आहे तुला, काय मूर्खपणा आहे हा सगळा, काय चाललं आहे, का करतो आहेस असं, का उगाच स्वतःला त्रास करून घेतो आहेस रे माझ्या बाळा, काय चाललं आहे तुझ्या मनात, सांग ना मला. आता कल्पनाच्या डोळ्यातले अश्रू बघून अश्विन भानावर येतो आणि अश्विन म्हणतो, मम्मा काय झालं आणि तू रडतीयस का? मम्मा हे बघ प्लीज रडू नकोस ना, हे बघ काहीही झालेलं नाही आहे. त्यावर कल्पना म्हणते, हो का, काहीच झालेलं नाही आहे, मग तू उगाच असा संताप दर्शवतो आहेस का, उगाचच्या उगाच तू आदळापट करतो आहेस का? त्यावर अश्विन म्हणतो, ते होय मम्मा, अगं त्याचं एवढं काही नाही, तू एवढं सिरियसली मनावर घेऊ नकोस. ते ॲक्च्युली कामाचं थोडं प्रेशर आहे ना हॉस्पिटलमध्ये, त्यामुळे मला त्रास होतो आहे आणि म्हणूनच मी असं फ्रस्ट्रेशन काढत होतो. हॉस्पिटलमधला राग होता, चुकून घरात निघाला. त्याबरोबर कल्पना म्हणते, हॉस्पिटलमधला राग? त्यावर अश्विन म्हणतो, हो अगं ॲक्च्युली एक खूप कॉम्प्लिकेटेड केस होती. एवढे दिवसांपासून मी त्या केसवरती काम करत होतो. त्या पेशंटला मी जवळपास रिकवर करत आणला आहे आणि आता एका सिनियर डॉक्टरांनी, डीननी ती केस एका दुसऱ्या डॉक्टरकडे हँडओव्हर केलेली आहे आणि त्यामुळे मला म्हणजे टेन्शन आलं आहे आणि त्यामुळेच मी जरा डिस्टर्ब आहे, बस बाकी काहीही नाही. त्याबरोबर मग मात्र आता हे ऐकून कल्पना म्हणते, तू खोटं बोलतो आहेस. त्याबरोबर अश्विन म्हणतो, ऐक ना मामा, मला ना जरा एकटं राहू दे थोडा वेळ, मी एकटा राहिलो की थोड्या वेळाने मला रिलॅक्स वाटेल, बरं वाटेल, मग मी स्वतःहून बाहेर येईन, मग मी नॉर्मल होईन. पण आत्ता सध्या प्लीज मला काही प्रश्न विचारू नको. ऑलरेडी माझ्या डोक्यामध्ये खूप ताण आहे, खूप माझ्या डोक्यात चिडचिड होती आणि त्यामध्ये तू प्रश्न विचारलेस ना तर आणखीन डोकं दुखेल, प्लीज. मग ती तिकडनं निघून जाते. तर दुसऱ्या बाजूला अर्जुनने सायलीला शोधायला सुरुवात केलेली असते. अर्जुन आता सायलीला शोधण्यासाठी सायलीच्या फोनवरती फोन करतो, पण सायली फोन उचलत नसते. मग आता अर्जुन काय करतो, पटकन तो घरी कल्पनाला कॉल करतो. कल्पनाला विचारतो, मॉम सायली आली आहे का तिकडे? त्याबरोबर मग कल्पना म्हणते, नाही रे, ती तर प्रतिमाकडे आहे ना, मग तू असं का विचारतोय? अर्जुन विचार करतो, मॉमला ह्या सगळ्यातलं सध्या काही सांगायला नको, नाहीतर उगाच तिला टेन्शन येईल. तो म्हणतो की काही नाही, मी सहजच विचारलं, अगं मला ती म्हणाली होती की ती घरी येणार आहे म्हणून, बस बाकी काही नाही. मॉम मी ठेवतो. आणि मग तो लगेचच आता पटकन प्रतिमा आत्याला कॉल करतो आणि प्रतिमा आत्याला विचारतो, प्रतिमा आत्या सायली आहे ना घरीच? त्याबरोबर प्रतिमा आत्या म्हणते, अरे असं काय करतोयस अर्जुन, तू तिला आश्रमात घेऊन गेला होतास नाही का? त्यावर अर्जुन म्हणतो, अगं हो आश्रमात गेलो होतो आम्ही, पण तिकडनं माझी एक मीटिंग होती, मी मीटिंगसाठी आलो, तर सायली मला म्हणाली होती की ती कुसुमताईबरोबर घरी येईल म्हणून मी विचारलं, ठीक आहे मी तिला घेऊनच घरी येतो, ओके चल बाय आत्या. आणि मग अर्जुन फोन कट करतो. आता अर्जुनला कळत नसतं सायली कुठे गेली असेल, त्याचा जीव कासावीस झालेला असतो. सायलीला फोन करत असतो पण ती फोनही उचलत नसते. मग मात्र आता शेवटी अर्जुन खूपच जास्त टेन्शनमध्ये येतो आणि टेन्शनमध्ये येऊन आता अर्जुन थेट
कुसुमताईच्या घरी येतो आश्रमात आणि कुसुमताईला म्हणतो की हे सगळं ना तुमच्यामुळे झालं आहे, तुमच्यामुळे आज माझी बायको हरवली. तुम्हाला थोडी काळजी घेता आली नाही का माझ्या बायकोची? मी ती जेवली का, काय करते ती हे विचारायला कॉल केला तर तुम्हाला माझा किती राग आला. तेव्हा तर तुम्ही मला मोठ्या दिमाखात सांगितलं होतं की सायली तुमची बहीण आहे आणि तुम्हाला तुमच्या बहिणीची काळजी वगैरे घेता येते. मग कुठे गेली तुमच्यातली बहीण, कुठे गेली तुमच्यातली काळजी? जर तुम्ही माझ्या बायकोची व्यवस्थित काळजी घेतली असती ना तर आज तिच्यावरती ही गायब होण्याची वेळ मुळात आलीच नसती. तुमच्यामुळे झालं हे सगळं. कुसुमताई, सायली प्रेग्नंट आहे, या अशा परिस्थितीत तिने बाहेर फिरायला नको आहे, उन्हात फिरायला नको आहे. तिला कधीही ग्लानी येते, तिला कधीही त्रास होतो, मळमळतं, उलट्या होतात, चक्कर येते. या अशा वेळी ती काय करणार आहे सांगा ना आता. त्याबरोबर कुसुमताई म्हणते, हे बघा अर्जुन सर, तुम्ही माझं एकदा ऐकून घ्या. अर्जुन म्हणतो, काही ऐकायचं नाही आहे मला तुमचं, तुम्ही काही बोलूच नका. एक गोष्ट मात्र डोक्यामध्ये फिट्ट बसवून ठेवा, जर आता पुढे सायलीला काही झालं ना तर मी तुम्हाला सोडणार नाही आहे. काळजी घेईन बोललात म्हणून तुमच्या भरोशावर मी माझ्या बायकोला इथे सोडलं, नाहीतर मी तिला घरी सोडूनच माझ्या कामासाठी गेलो असतो. खरं तर चूक माझीच झाली की मी तुमच्यावर विश्वास ठेवला. मी माझ्या बायकोची जबाबदारी दुसऱ्या कोणावरती टाकायला नकोच होती मुळात. त्याबरोबर मग आता इकडे बिचाऱ्या ताईला मात्र खूप जास्त दुःख होतं, तिच्या डोळ्यात अश्रू दाटून येतात. अर्जुन म्हणतो की आता मी सांगा ना कुठे शोधू सायलीला, ती कुठे असेल, कशी असेल, काय अवस्थेत असेल, काही माहीत नाही आहे मला, काहीच नाही. आणि तुम्ही मात्र मस्त निवांत मला फोन करून सांगताय की सायली घरात नाही आहे म्हणून. जर ती घरातून जात होती तर तुमचं काम होतं ना तुम्ही तिला थांबवणं, अडवणं. त्याबरोबर कुसुमताई म्हणते, अहो आम्ही तिला थांबवण्याचा खूप प्रयत्न केला. त्याबरोबर मग अर्जुन म्हणतो, बाद झालं, खोटं बोलू नका आता. आणि तो तिकडनं सायलीला शोधायला पुन्हा एकदा बाहेर पडतो. तर दुसऱ्या बाजूला इकडे आता घरामध्ये कल्पना हिने जेवणाची ताटं वाढायला घेतलेली असतात. आता अस्मितासुद्धा इंटरव्ह्यूवरनं घरी आलेली असते. मग आता कल्पना ही अस्मिताला म्हणते, अस्मिता एक काम कर, तू जा आणि अश्विनला जेवायला बोलवून घेऊन ये. त्यावर ती म्हणते, ठीक आहे मम्मा. आणि मग आता लगेचच अस्मिता अश्विनच्या खोलीच्या दिशेने जाऊ लागते. तर दुसऱ्या बाजूला जो अश्विन असतो त्याला आता आज हॉस्पिटलवरून घरी येताना जो प्रसंग घडला तो आठवत असतो आणि त्यामुळे तो आता इकडे म्हणत असतो की मला नाही जगायचं आहे, मी जगून काही उपयोगच नाही आहे, माझं जगणं निरर्थक आहे, व्यर्थ आहे, मी नाही जगू शकत, नको मला जगायला. म्हणून मग आता त्याच्याकडे असलेल्या झोपेच्या गोळा पुन्हा एकदा घेऊन स्वतःचं जीवन संपवण्याचा निर्णय आता अश्विनने घेतलेला असतो. अश्विन आता त्या झोपेच्या गोळ्या खाणारच असतो. इतक्यात तिकडे अस्मिताई पोहोचते. अस्मिताई सचिनचा हात पकडते, अश्विनचा हात पकडते आणि अश्विनला थांबवते. ती म्हणत असते, बास कर अश्विन, काय चाललं हे सगळं, मूर्खपणा चालला आहे काय हा सगळा, तू गोळ्या खातोयस, कसल्या गोळ्या आहेत ह्या? अश्विन, हे बघ मला मॉम आधीच बोलली आहे की तू सकाळपासून डिस्टर्ब आहेस म्हणून. काय झालं आहे सांग मला. हॉस्पिटलमधून आल्यापासून तू तुझ्या रूमच्या बाहेरही निघालेला नाही आहेस. का नाही निघालास तू रूमच्या बाहेर? काय झालं आहे बोल ना अश्विन. त्याबरोबर अश्विन म्हणतो, नाही काही नाही. अस्मिता म्हणते, तुला स्मितची शपथ आहे, सांग मला काय झालं आहे ते. त्याबरोबर मग मात्र आता अश्विनचा नाईलाज होतो. अश्विन म्हणतो, ताई आज मी एका हॉस्पिटलला व्हिजिट करायला जात असताना रस्त्यात सचिन माझ्या गाडीसमोर आला. तो गाडीला धडकला, मी गाडी थांबवली आणि गाडीतून खाली उतरलो, बघितलं तर सचिन. मी पुन्हा गाडीत जाऊन बसत होतो तर त्यावेळी सचिन मला म्हणाला की माझ्या इतका कमनशिबी कोणीच नाही आहे. त्यावर मग अस्मिता म्हणते, तुझ्या इतका कमनशिबी का? तो तुला का कमनशिबी म्हणाला, काय झालं काय? त्याबरोबर मग अश्विन सांगू लागतो, तो मला कमनशिबी म्हणाला अस्मिताई कारण त्याने असं सांगितलं की त्याला जे बाळ झालं कमीत कमी त्याला त्याचा चेहरा तरी पाहता आला, हे मूल त्याचं आहे हे ते मूल सांगू तरी शकतं, स्मित सचिन असं नाव तरी लावू शकतं, पण जे बाळ त्या बबलीच्या प्रियाच्या पोटात आहे त्या बाळाचा बाप मी असूनही मी ते बाळ नाकारलं आहे. त्यामुळे ते बाळ माझं नावही वापरू शकत नाही, माझी ओळखही वापरू शकत नाही. ते बाळ माझं असूनही त्या बाळाला बिनबापाचं औलाद म्हणून लोक हिणवणार. ते मूल मी स्वीकारूही शकत नाही. आणि ह्या सर्व गोष्टींमुळे मला त्रास होतो आहे अस्मिताई. मला कळत नाही आहे की या सगळ्यातून मी कसा बाहेर पडू, या सगळ्यातून मी कसा मोकळा होऊ. खरं तर त्या बाळाची ह्या सर्व प्रकरणात काही चूक नाही आहे, पण ते मूल फक्त त्या प्रियाचं आहे ना, त्यामुळे मला ते नको आहे. त्याबरोबर मग आता लगेचच अस्मिता म्हणते, म्हणजे खरोखर ती बबली प्रेग्नंट आहे? त्याबरोबर इकडे
अश्विन म्हणतो हो ताई, पण हे कोणालाही सांगायचं नाही आहे घरात आपल्या, हे सगळं आम्ही लपवून ठेवलं आहे. त्यावर ती म्हणते पण मग जर हे घरामध्ये आपल्याला कोणालाच एवढे दिवस माहीत नव्हतं तर हे सगळं सचिनला कसं काय माहिती झालं? याचा अर्थ एकच होतो की त्या सचिनचं आणि त्या बबलीचं अजूनही साटं-लोटं आहे. तर हे बघ अश्विन, जर हे असं असेल ना तर ह्या सर्व गोष्टी खरोखर खूप वाईट आहेत आणि तू उगाचच्या उगाच स्वतःला त्रास करून घेण्याची सुद्धा काहीही गरज नाही आहे. ती मुलगी तुला वाटते तेवढी बिलकुलच शरीफ नाही आहे. त्या मुलीसाठी तू दोष देऊन घेऊ नकोस स्वतःला. ती मुलगी खरंच खूप नीच आहे, नालायक आहे, खालच्या पातळीची आहे. आणि राहिला प्रश्न त्या बाळाचा, तर हे बघ, ती मुलगी न जाणो किती लोकांबरोबर राहिली, कशावरून ते मूल फक्त तुझंच असू शकतं? हे बघ अश्विन, उगाचच्या उगाच तू ना ते मूल तुझं आहे असं म्हणून स्वतःला त्रास करून घेऊ नकोस. आणि मला सांग ना, जी गोष्ट आपल्याला कोणालाच माहीत नव्हती ती गोष्ट फक्त सचिनला कशी काय माहिती झाली? याचा अर्थ एकच होतो ना की त्या बबलीचं आणि सचिनचं अजूनही साटं-लोटं आहे. त्या दोघांमध्ये अजूनही कॉन्टॅक्ट आहे, कनेक्शन आहे. म्हणूनच तर हे सगळं काही त्याने तिला सांगितलं ना. त्याबरोबर मग मात्र आता तो गप्पच बसतो. तर दुसऱ्या बाजूला इकडे आता जो अर्जुन असतो तो सायलीला शोधत असतो. त्याच्याबरोबर चैतन्यही असतो. अर्जुनला सायली कुठेच सापडत नसल्याने टेन्शन येतं. शेवटी अर्जुन चैतन्याला सांगतो, चैतन्य, अरे सायलीचा फोन चालू आहे, तू एक काम कर, तू सायलीचा फोन ट्रेस करून घे. त्याबरोबर तो होकार देतो. तर दुसऱ्या बाजूला ज्या माणसाने सायलीला किडनॅप करून ठेवलेलं असतं तो माणूस आता म्हणत असतो की मला थोड्या वेळासाठी एक महत्त्वाचं काम आहे, मी जाऊन येतो, तोपर्यंत तुम्ही हिच्यावर व्यवस्थित लक्ष ठेवा, हिला कुठेही हलवून देऊ नका, असं तो त्याच्या माणसांना सांगतो. आता इकडे त्याने सायलीचा फोन त्याच्या पर्समधून तिच्या काढण्याचा विसरलेला असतो. त्यामुळे सायलीच्या फोनचं लोकेशन सहज ट्रेस होतं. सायलीच्या फोनचं लोकेशन ट्रेस झाल्यानंतर मग आता लगेचच चैतन्य सांगतो, ट्रेस झाला आहे सायली वहिनीचा मोबाईल अर्जुन. तसा अर्जुन म्हणतो चल. आणि मग आता त्या लोकेशनवर अर्जुन आणि चैतन्य दोघंही जण पोहोचतात. तिकडे पोहोचल्याच्या नंतर मग आता ते दोघं बघतात तर काय, तिकडे 2-3 गुंड आहेत जे पुढच्या बाजूला लक्ष ठेवून आहेत. मग चैतन्य म्हणतो, अरे अर्जुन, हे तर गोडाऊनसारखं काहीतरी आहे असं वाटतंय आणि इथे ही लोक लक्ष ठेवून सुद्धा आहेत, म्हणजे नक्कीच सायली वहिनी आतमध्येच असणार. अर्जुन, एक काम करूया, तू पुढच्या बाजूने जा, मी मागच्या बाजूने जातो, आपल्याला अगदी शिताफीने सायली वहिनीला बाहेर काढावं लागणार आहे. मग तो म्हणतो की हो चल. त्यानंतर मग अर्जुन पुढच्या बाजूने आणि चैतन्य मागच्या बाजूने जातो. आणि मग आता ते दोघंही जण जाऊन सायलीला तिकडनं बाहेर सोडवत असतात. तर त्यावेळी आता तिथं जे गुंडे असतात ते अर्जुन आणि चैतन्याच्या अंगावर धावून येतात. मग काय, अर्जुन आणि चैतन्य दोघांचीही दोघं मिळून मस्त धुलाई पिटाई करतात. आणि त्यानंतर आता ते गुंड तिकडनं पळून जात असताना अर्जुन त्यांच्या पायावरती लाकूड मारतो आणि लाकूड मारल्यामुळे ते तिथेच पडून जातात. आता ते गुंड तिथेच पडलेले असतात. तर अर्जुन सायलीला दोरीने बांधून ठेवलेलं असतं, तो सायलीला कसं बसं सोडवतो. त्याबरोबर सायलीला तो विचारतो, बायको तू ठीक तर आहेस ना, तुला काही झालं नाही ना? सायली नकार देते आणि अर्जुनला घट्ट मिठी मारते. तर अर्जुन तिला तिकडनं घेऊन पहिला बाहेर पडतो. त्यानंतर मग आता तो गुंड जो असतो ज्याने सायलीला किडनॅप केलेलं असतं तो त्या ठिकाणी पोहोचतो. आता तिकडे आल्यानंतर तो बघतो तर काय, त्याच्याच माणसांना खूप जाम मारलेला आहे आणि सायलीला सुद्धा पळवून नेलेलं आहे. त्यामुळे आता मग मात्र इकडे तो खूप जास्त भडकतो आणि म्हणतो की हे सगळं कसं शक्य आहे, हे सगळं या लोकांनी कसं केलं, का केलं, तुम्ही काय करत होतात, तुम्ही काय झोपा काढत होतात का, असं म्हणत आता तो त्याच्या माणसांना सुद्धा खूप सुनावतो. तर दुसऱ्या बाजूला अर्जुन सायलीला सुखरूपपणे प्रतिमात्याच्या घरी घेऊन येतो. तर हा व्हिडिओ इथेच संपतो. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन आठवणीने प्रेस करा, जेणेकरून तुम्हाला पुढच्या प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन मिळत जाईल आणि सर्व व्हिडिओंचा आनंद हा अगदी उत्तम पद्धतीने घेता येईल. चला तर मग प्रेक्षकांनो, आजच्या पुरतं इथेच थांबूया. पुढचा व्हिडिओ येईपर्यंत या व्हिडिओचा छान पद्धतीने आनंद घेत राहा. तुम्हाला ठरलं तर मग ही मालिका कशी वाटते हे आम्हाला कमेंटमध्ये नक्कीच सांगा. टाटा, बाय बाय, धन्यवाद, टेक केअर ऑल ऑफ यू.